नमो भगवते वासुदेवाय नमः. श्री अधिक मास महात्मा अध्याय 11. वेदधृती आणि व्यतिपात. या अगोदरच्या अध्यायामध्ये आपण मौन भोजनाचे महत्त्व हे काय असते हे बघितलेले आहे. तर या अध्यायामध्ये लक्ष्मी श्री भगवान विष्णूंना म्हणाली, जगत्राय नायका, या अधिक महिन्यात 5 पर्व फारच पुण्यकारक आहेत असे म्हणतात. तर ती कोणती, त्यांचे महत्त्व काय आणि त्या पर्व काळात कोणकोणती पुण्यकर्मे करावी ते मला सांगा. भगवान विष्णू म्हणाले, ठीक आहे, थोडक्यात सांगतो. ही 5 पर्व म्हणजे वेदधृती, व्यतिपात, पौर्णिमा, अमावस्या आणि द्वादशी या 5 पर्वांची अनुक्रमाने माहिती देतो. तर सर्वप्रथम वेदधृती हा पर्वकाळ फारच पुण्यकारक असतो. तसं पाहिलं तर प्रत्येक महिन्यात वेदधृतीचा योग असतोच, पण अधिक मासातील वेदधृती योग साधून जर त्या पर्वकाळात स्नानदानाची पुण्यकर्मे केली तर ती विशेष फलदायी होतात. पूर्वी सूर्यवंशातील माधांता नावाच्या राजाने खूप यज्ञयाग केले. त्या पुण्याईमुळे इंद्राचे इंद्रपद जाऊन त्या राजाला इंद्रपद मिळाले. मग देवेंद्र असाच भटकत असता नारद मुनींनी इंद्राला वेदधृती पर्वात अधिक महिन्यात स्नान दानाची पुण्यकर्मे करण्यास सांगितली. त्याप्रमाणे इंद्राने वेदधृती पर्व साधून व्रते केली. त्या पुण्याईमुळे पुन्हा इंद्राला त्याचे इंद्रपद मिळाले. लक्ष्मी, माझा थोर भक्त प्रल्हाद हा दैत्य कुळात जन्मला, पण त्याने माझे नामस्मरण भक्ती केली. त्यातही अधिक महिन्यातील वेदधृती पर्व काळात सतत नामस्मरण केले, त्यामुळे त्याला राजपद मिळाले. या वेदधृती पर्वात तिळाचे 16 लाडू, केळी, फळे, खारखा, सुपाऱ्या 16 संख्येत यथाशक्ती ब्राह्मणाला दान द्याव्यात. दुधाची खीर, तुपाचा दिवा आणि एखादे वस्त्र पात्रही द्यावे. या दानामुळे देव आणि पितर संतुष्ट होतात. पंचपर्वात वेदधृतीला पहिला मान दिला आहे. स्वतः महादेव ब्रह्मदेव यांनी या पर्वात पुण्यकर्मे केली. जाणते लोक पंचांगात पाहून वेदधृती वा काळ बरोबर सांगतात. त्यात दुसरे पर्व व्यतिपात याची माहिती सांगतो. वेदधृतीप्रमाणेच व्यतिपात हा योग सुद्धा प्रत्येक महिन्यात असतोच. ज्यावेळी चंद्र सूर्याचा समान योग प्राप्त होतो त्यावेळी व्यतिपाताचा पर्वकाळ असतो. प्रत्येक महिन्यातील व्यतिपात योगात स्नान दानाची पुण्यकर्मे लोक करतातच, परंतु अधिक महिन्यातील व्यतिपात पर्व साधून जर ती पुण्यकर्मे केली तर त्यांचे विशेष महत्त्व असते असे भगवान विष्णू म्हणाले. व्यतिपात पर्वात काळात घरी जरी स्नान केले तरी ते तीर्थस्नानापेक्षाही जास्त पुण्यप्रद असते. स्नान चुकवू नये. प्रातःकाळी लवकर उठून स्नान करावे. देवपूजा नित्यनेमाने करावी. या पर्वकाळात स्त्री पुरुषांनी ब्राह्मणाला शक्य ते दान द्यावे. ते दान विशेष पुण्यकारक आणि श्रेष्ठ ठरते. दान करण्यात निष्ठा किंवा श्रद्धा असावी लागते. गर्व किंवा अहंकाराने केलेले दान निष्फळच ठरते. लक्ष्मी, अधिक महिन्यातील पंचपर्वापैकी वेदधृती आणि व्यतिपात ही 2 पर्वे योगाची आहेत. कालगणनेच्या पंचांगात तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण ही 5 अंगे महत्त्वाची असतात. आता या पंचपर्वापैकी 2 पर्वांची थोडक्यात माहिती सांगितली आहे. तर पुढील अध्यायामध्ये आपण पौर्णिमा आणि अमावस्या या 2 तिथी पर्वांची माहिती देणार आहोत. ती तू शांतचित्ताने ऐक, असे भगवान श्री विष्णू लक्ष्मी मातेला सांगतात. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.